व्हिडिओ नाही काढत मी. खोटारडा. एक मिनिट. काका रोज येतो माझ्या मागे. रोज नाही. खूप वर्षापासून बघते मी तुला. नमस्कार, माझं नाव सृष्टी सोनवणे आणि मी नाशिक येथे राहते. आणि आज ही घटना माझ्यासोबत घडलेली आहे. पण ह्याची सुरुवात 4 वर्षापूर्वीपासून झाली होती. तर झालं असं होतं की हा जो माणूस दिसतोय व्हिडिओमध्ये, हा मला गेली 4 वर्ष रोज फॉलो करतोय. मी कॉलेजला होती तेव्हा बसने जायची तेव्हा बसने माझ्या मागे यायचा. रोज माझ्या एरियामध्ये मला दिसायचा, माझ्या मागे पुढे फिरायचा. मी कधीच काही बोलली नाही, मी कोणाला सांगितलंय नाही, मी काहीच ऍक्शन घेतली नाही ह्याच्यामुळे, कारण तो लांबून फक्त मला बघत होता. आणि मी दुर्लक्ष केलं त्या गोष्टीचं आणि हीच माझी खूप मोठी चुकी होती. फोटो काढ. दाखव इथे. फोन आला, पटकन आला तुमचा फोन. फेकून देईल मी डायरेक्ट फोन. पहिल्यांदा नाही बघते मी तुम्हाला, रोज बघते मी. नाही ते फोन साटकन ठेवून देईल. दादा बाजूला घे गाडी. दादा हा माणूस रोज माझ्या मागे येतो, रोज. आणि आता माझा फोटो काढतो याचा फोन. एक मिनिट खोलतो. हे खोल ना पहिलं. खोल इसकू नको लय मार खाची. तिचा फोटो जर असेल ना, हे काय आम्ही मला सेल्फी काढा होतो. थांब, बस तू गाडी. अरे आमचे बहीण तिचे फोटो काढून राहिला. फोटो काढतो ती सांगते 2-4-5 दिवसावर. 4-5 नाही, मी कॉलेजला असल्यापासून 4-5 वर्षांपासून येतो. तर माझं सांगायचं हे एवढंच आहे की आपण छोटी गोष्ट म्हणून किंवा समोरचा फक्त फॉलो करतोय म्हणून ह्या दुर्लक्ष करतो. पण आज मी 4 वर्षापासून तो माणूस मला फॉलो करतोय. मी जर तेव्हाच त्याच्यावर ऍक्शन घेतली असती, तेव्हाच जर मी इश्यू केला असता आणि हे पोलीस स्टेशन पर्यंत नेलं असतं, तर कदाचित आज त्याला एवढी हिंमत वाढली नसती. त्याला वाटलं मी घाबरते आहे, मी एवढ्या वर्ष काही बोलली नाही, मी ह्याला हे करतोय म्हणून. आज तुम्हाला रिक्षामध्ये बसून धक्के देत होता आणि माझे फोटो काढत होता. हे ह्याचमुळे, कारण मी त्याला परमिशन दिली, मी त्याच्या विरुद्ध आवाज नाही उठवला. आणि हा प्रकार घडला. आणि ह्याच्यामध्ये मला जे रिक्षावाले दादा होते त्यांनी खूप मदत केली आहे. त्यांनी डायरेक्ट गाडी पोलीस स्टेशनला घेतली. ते मला बहिणीसारखं त्यांनी हे केलं. एरिया बाजूला पण, आजूबाजूला पण लोक होते, त्यांनी सुद्धा मला खूप हे केलं. आणि